नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्ष करिअर अकॅडमी शिकच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण भेटतोय एका खुशखबरसाठी. कोणती खुशखबर? खुशखबर आहे एमपीएससी ने कालच डिक्लेअर केलेली आहे कंबाईन ग्रुप बी ची 552 जागांची जाहिरात. आता या जाहिरातीचा नक्की लास्ट दिनांक काय असेल, पैसे कसे भरायचे, वयोमर्यादा काय असेल, परीक्षा कशी होणार आहे, या सर्वांची माहिती आपण एकाच लेक्चर मध्ये एकाच ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता लवकर सुरू करूया. आता ही जी ऍड आलेली आहे, ह्या ऍडची ही सर्व माहिती इथे आपल्याला दिसून येते. एमपीएससीने डिक्लेअर केलेली जी ऍड आहे ही 2026 ची ऍड आहे. ही जी 2026 ची ऍड आहे ही 552 जागांसाठी आलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली परीक्षेची तारीख 14 जून 2026 आहे. त्यामुळे आताच ही तारीख पूर्णपणे मनात बसवून घ्या आणि तुमच्यासाठी बुक सुद्धा करून ठेवा, कारण ही तारीख आपल्या भविष्याची एक नवीन सुरुवात करून देणार आहे. त्याचबरोबर आता ही जी ऍड त्यांनी सांगितलेली आहे तर याच्यात कोणते कोणते पद आलेले आहेत तर नीट बघा की याच्यामध्ये 3 जागा त्यांनी आत्ताच डिक्लेअर केलेल्या आहेत. सहाय्यक कक्ष अधिकारी, ज्याला आपण असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून ओळखतो, यासाठी एकूण 6 पदे आहेत, म्हणजे एकूण 6 जागा आहेत. त्यानंतर राज्य कर निरीक्षक, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये एसटीआय, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर असं म्हणतो. पूर्वी ही जागा सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर होती, मात्र सेल्स टॅक्स जेव्हा जीएसटी झाला तेव्हा याला म्हटलं गेलं स्टेट टॅक्स. त्याच्यात टोटल 236 जागा आलेल्या आहेत. आणि पोलीस उपनिरीक्षक, ज्याला आपण म्हणत असतो पीएसआय, तर ह्या पीएसआय साठी आलेले आहेत एकूण 310 जागा. तर या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला कळतं की ही 552 जागांची तसं बघितलं तर एक मेगा भरती आलेली आहे. त्यामुळे ही संधी अजिबात दवडू नका. ही फार मोठी संधी आपल्याला इथे मिळालेली आहे. त्यानंतर ही परीक्षा जेव्हा द्यायची आहे तर आपल्याला पहिल्यांदा फॉर्म भरावा लागेल. आता फॉर्म भरण्याचा जो आपला सुरुवात होण्याचा दिनांक आहे तो 10 एप्रिल, म्हणजे आजपासून ही लिंक ओपन होणार आहे. किती वाजता? तर 2 वाजता ओपन होणार आहे. आणि 30 एप्रिल पर्यंत ही लिंक तशीच चालू राहणार आहे. म्हणजे आपल्याला 10 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये फॉर्म भरायचा आहे. मात्र माझी तुम्हाला एक विनंती असेल की तुम्ही इतक्या 30 एप्रिल पर्यंत थांबू नका, कारण खूप लोक फॉर्म भरतात, त्यामुळे साईट जाम होणं, लिंक जाम होणं, सर्व्हरचे इश्यूज येणं, असे बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात. त्यामुळे जितक्या लवकर होऊ शकत असेल तितक्या लवकरात लवकर फॉर्म भरा. यासाठी जे नवीन मुलं असतील त्यांना आपलं प्रोफाईल पहिले बनवावं लागेल. प्रोफाईल बनवल्यानंतर अप्लाय फॉर द पोस्ट करायचे, जाहिरात निवडायची आणि त्या जाहिरातीचा फॉर्म आपल्याला भरायचा. जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल, जे की आपण सर्वच करतो, तर आपल्याला 30 एप्रिल ही लास्ट डेट आहे. मात्र जर समजा तुम्ही ऑनलाईन पेमेंट बरोबर अजूनही सहमत झालेलं नसाल, त्याच्याबरोबर मित्रत्व केलेलं नसेल, तर चलनाद्वारे तुम्ही 2 मे पासून ते 4 मे पर्यंत चलन जनरेट करून घेऊ शकता. आणि 4 मे ही चलनाने पैसे भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर कोणतीही वाढीव तारीख आपल्याला इथे मिळणार नाही, असं आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामुळे 10 एप्रिल ते 30 एप्रिलच्या दरम्यान आपल्याला फॉर्म भरायचा आहे. आपल्याला ऑनलाईन आपलं चलन किंवा आपलं शुल्क सुद्धा भरायचं आहे. आता कोण फॉर्म भरू शकतं किंवा याची वयोमर्यादा काय हे आपल्याला बघायचंय. आता जर आपण एएसओ आणि राज्य कर निरीक्षक म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी आणि एसटीआय या दोघांबद्दलचा विचार केला तर यासाठी जो वयोमर्यादा गणण्याचा दिनांक आहे तो 1 ऑगस्ट असणार आहे. जो विद्यार्थी असणार आहे किंवा परीक्षार्थी असणार आहे त्याचं किमान वय 18 असावं. जर समजा तो अमागास असेल, म्हणजे ओपन जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, तर त्याचं वय हे मॅक्झिमम 38 आणि मागासवर्गीय असेल तर ते मॅक्झिमम 43 असावं. मान्यताप्राप्त खेळाडू तो कोणत्याही कॅटेगरीचा असला तरी त्यासाठी 43 वयोमर्यादा आहे. माजी सैनिक, आणीबाणी किंवा अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी असेल तर त्यासाठी 43 वयोमर्यादा सांगण्यात आलेली आहे. जर दिव्यांग उमेदवार असेल तर त्यांना 45 वयापर्यंत ही परीक्षा देता येऊ शकते. त्यानंतर पीएसआय किंवा पोलीस उपनिरीक्षक यासाठी सुद्धा वयोमर्यादा गणनेचा दिनांक हा 1 ऑगस्ट आहे. त्या दिवशी तुमचं वय हे किमान 19 आणि कमाल ओपन कॅटेगरीसाठी 31 असावं. तेच कमाल वयोमर्यादा मागास कॅटेगरीसाठी 34 आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 36 असावी. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या माजी सैनिकांसाठी ती 36 असेल. दिव्यांग उमेदवार पीएसआय साठी अपात्र सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जे वय मोजायचंय ते 1 ऑगस्ट 2026 पर्यंत मोजायचंय. आता याच्यामध्ये एमपीएससीने मध्ये क्विज दिलेला आहे.
काय ट्विस्ट दिलाय? मागच्या वर्षी वयोमर्यादेसाठी जी आंदोलनं झाली ती पुन्हा पुन्हा होऊ नयेत आणि परीक्षार्थींना योग्य वेळ मिळावा, योग्य शांतता मिळावी अभ्यास करण्यासाठी, म्हणून त्यांनी ऍड मध्ये सांगितलेलं आहे विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही. हे त्यांनी आता ऍड मध्येच नमूद करून दिलेलं आहे. त्याचबरोबर आता आपण जात आहोत पुढे. तर वयोमर्यादा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलीच असेल की किमान वयोमर्यादा 18 किंवा PSI असेल तर 19 आणि कमाल मर्यादा जर समजा तुम्ही जनरल कॅटेगरीत असाल तर STI आणि ASO साठी 38, मागासवर्गीयांसाठी 43, त्याचबरोबर PSI साठी जर तुम्ही अमागास जनरल कॅटेगरीत असाल तर 31 आणि मागासवर्गीय असाल तर 34 अशी आपली वयोमर्यादा असेल. आता आपण पुढे जाऊयात. आपल्याला डिग्री लागणार आहे. कशी डिग्री लागणार आहे ते सांगितलं त्यांनी. हे बघा, तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची डिग्री लागणार आहे. कोणतं विद्यापीठ? एक संवैधानिक विद्यापीठ किंवा ज्याला UGC ने मान्यता दिलेली असेल अशा विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मात्र यामध्ये तुम्ही डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरी सुद्धा अपियर्ड म्हणून प्रिलिमचा फॉर्म भरू शकाल. मेन्स देण्याआधी तुम्हाला तुमची डिग्री मिळणं आवश्यक असेल. जर ती मिळाली नाही तर काय होईल? तर ऑब्व्हियसली तुम्ही मेन्सला बसू शकणार नाही. मात्र अपियर्ड म्हणून तुम्हाला प्रिलिमचा फॉर्म भरता येईल. त्याचबरोबर जर एखाद्या पदवी परीक्षेबरोबर म्हणजे जसं की ऍग्रिकल्चर, MBBS यांच्या बरोबर एक्सपिरियन्स ही अट टाकलेली असते. मग जर अशी अट टाकलेली असेल तर अशा वेळेस एक्सपिरियन्सचा कालावधी पूर्ण करून ते सर्टिफिकेट सुद्धा तुमच्या हातात मिळणं गरजेचं असतं. म्हणजे जेणेकरून तुमच्या पदवीसाठी जेवढ्याही आवश्यक गोष्टी असतील त्या प्राप्त करून पदवी मिळाल्याचं पूर्ण सर्टिफिकेट मेन्स पर्यंत तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. प्रिलिम साठी मात्र तुम्ही अपियर्ड म्हणून फॉर्म भरू शकता. त्यामुळे जेही अंडर ग्रॅज्युएट असतील, जे आता पदवीच्या शेवटच्या वर्षाला असतील, ते सुद्धा मुलं अपियर्ड हा ऑप्शन निवडून ही ऍड भरू शकतील. त्यासाठी कोणतीही टेन्शन घेऊ नका. आता आपण जाऊयात पुढे. आता PSI पदासाठी ज्यांची सगळ्यात मोठी डिमांड असते, तर या PSI पदासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता सुद्धा आवश्यक आहे. तर ही शारीरिक पात्रता कशी आवश्यक आहे ते लक्षात घ्या. की जर पुरुष असाल तर तुमची उंची 165 सेंटीमीटर पेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. ती अनवाणी असावी, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे बूट, शूज, चपला घातलेले नसाव्यात. आणि तुमची जी छाती आहे ती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर ती वाढली पाहिजे, इन्फ्लेट झाली पाहिजे, म्हणजे ती 84 सेंटीमीटर मिनिमम झाली पाहिजे. अशी यांनी रिक्वायरमेंट क्रायटेरिया दिलेला आहे. त्याचबरोबर महिलांसाठी ही जी उंची आहे ही 157 सेंटीमीटर मिनिमम असावी, म्हणजे कोणत्याही चपला, हिल्स, सँडल्स न घालता त्यांची उंची 157 सेंटीमीटर पेक्षा अधिक असावी असं आयोगाने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुमची शारीरिक चाचणी होणार आहे तेव्हा ही सर्व पॅरामीटर्स जी तुम्ही फॉर्म मध्ये नमूद करणार आहात ती आम्ही तपासून घेऊ. त्यामुळे कृपया कोणीही चुकीची खोटी माहिती टाकू नका. आपले जे काही उंची असेल, छाती असेल, महिलांसाठी उंची असेल तर ती मोजून योग्यच भरा, अन्यथा नंतर आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतील. आता परीक्षा कशी असणार आहे ही आपण शॉर्ट मध्ये बघूया. एक लक्षात घ्या, परीक्षा कशी असणार आहे याचा एक स्पेशल व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे येत्या आठवड्यामध्येच. त्यामुळे आता इथे आपण एकदम शॉर्ट मध्ये बघूया की ही परीक्षा कशी असणार आहे आणि आपल्याला त्याला फॉलो कसं करायचंय. तर यासाठी एकच प्रिलिम होणार आहे, ज्याला म्हटलं जातं संयुक्त पूर्व परीक्षा. संयुक्त पूर्व परीक्षा किती गुणांची असणार आहे? 100 गुणांची असणार आहे. ती 100 गुणांची कशी असते? तर याच्यामध्ये टोटल 100 क्वेश्चन्स आहेत. या प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो. अशा प्रकारे ही 100 मार्कांची परीक्षा बनते. ओके, तर लक्षात घ्या, आपल्याला 100 क्वेश्चन्स येणार आहे. एका क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे. अशा प्रकारे 100 मार्कांची पेपर होणार आहे. यासाठी आपल्याला 1 तास वेळ मिळतो. म्हणजे तसं जर बघितलं तर आपल्याला फक्त 60 मिनिटे मिळतात. या 60 मिनिटांमध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा असेल. त्याचबरोबर याची जर मुख्य परीक्षा बघितली तर ती 400 गुणांची असते. या 400 गुणांमध्ये आपल्याला 200 मार्कांचे पेपर असतात, ज्यामध्ये पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हा लँग्वेजचा पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. एका प्रश्नाला 2 मार्क असा 200 मार्कांचा पेपर बनेल. त्याचबरोबर दुसरा पेपर जो असणार आहे तुमचा तो असतो सामान्य अध्ययन किंवा ज्याला आपण GS असं म्हणतो. हा जो सामान्य अध्ययनचा पेपर असणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 100 क्वेश्चन्स येतील. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क. अशा प्रकारे 200 मार्कांचा हा देखील एक पेपर बनणार आहे.
अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही पेपर द्यायचे आहेत. यातला कुठलाही पेपर क्वालिफाईंग नाही. दोघांचेही मार्क मोजले जाणार आहेत आणि त्या मार्कांनुसार आपलं पुढं सिलेक्शन होणार आहे. आता जर समजा आपण कक्ष अधिकारी म्हणजे एएसओ किंवा राज्य कर निरीक्षक किंवा STI म्हणून जर फॉर्म भरत असू तर मुख्य परीक्षेच्या टप्प्यावर मिळालेल्या गुणांनुसार आपलं फायनल सिलेक्शन होईल. मात्र जर समजा आपण पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI या पदासाठी हा अर्ज भरलेला असेल तर मुख्य परीक्षेत जे मुलं पास होतील त्यांना 100 गुणांची शारीरिक चाचणी सुद्धा द्यावी लागेल. ही जी शारीरिक चाचणी आहे पूर्वी याचे मार्क मोजले जायचे, तर आता ही क्वालिफाईंग केली आहे. याला तुम्हाला 100% म्हणजेच किती 60 गुण मिळवणं आवश्यक आहे. जर तेवढे मिळाले तर तेवढे मिळाल्यानंतर तुम्ही मुलाखतीस पात्र होता आणि तुमची 40 गुणांची मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे. तर अशा प्रकारे PSI साठी 400 गुणांची तुमची मुख्य परीक्षा होईल. त्यानंतर क्वालिफाईंग असलेले 60 गुण तुम्हाला शारीरिक चाचणी फिजिकल मध्ये मिळवायचे आणि 40 गुणांची मुलाखत तुमची घेण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ही परीक्षा देण्याची आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा की आपल्याला संयुक्त पूर्व परीक्षा द्यायची आहे. ती पास केल्यानंतरच पुढचे दरवाजे उघडणार आहेत. त्यामुळे सध्या इथेच कॉन्सन्ट्रेट करा की 100 प्रश्न येणार आहेत. एका मार्काला एक प्रश्न आहे आणि असे 100 मार्कांचा पेपर आपल्याला फक्त 60 मिनिटात सोडवायचा आहे किंवा एका तासात सोडवायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोणताही डाऊट नसेल अशी मी आशा करतो आणि आपण पुढे जाऊयात. आता हे सगळं होत असताना परीक्षा फी आयोगाला द्यावी लागेल. फुकट तर काही नाही आजकाल. तर ही जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे ही जर जनरल कॅटेगरीचा विद्यार्थी देत असेल तर त्याला 394 रुपये भरणं आवश्यक आहे. मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग यांना 294 रुपये भरणं आहे. जर माजी सैनिक असाल आणि अमागास असाल तर आपणही 394 रुपये भरणार आहात आणि मागासवर्गीय, अनाथ, दिव्यांग असाल त्या कॅटेगरीमध्ये तर 294 रुपये भरायचे. ही गोष्ट आपल्याला करणे आवश्यक आहे. याकडे थोडस लक्ष द्या. तुम्ही जेव्हा पण फॉर्म भराल, आणखीन एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पण फॉर्म भराल त्यानंतर तुम्ही तुमच्या फॉर्म फी भरली आहे की नाही याची दोनदा खात्री करा. जोपर्यंत फॉर्म फी भरली जाणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म अनसबमिटेड असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं सेंटर सुद्धा निवडायचंय. अन्यथा MPSC त्यांच्या मनाने सेंटर दिली याची काळजी घ्या. आता जर मी बघितलं की ही ऍड चांगली की वाईट आहे हा एक प्रश्न मनात निर्माण होतो. मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की ऍड छोटी किंवा मोठी नसते, कारण मला फक्त एक जागा आवश्यक असते. त्यामुळे आता लक्ष द्या की 2025 ची म्हणजे मागच्या वर्षाची जी ऍड आली होती ती फक्त 282 पदांची होती. किती पदांची होती? 282 पदांची होती. त्याच्यानंतर काय झालं होतं त्याच्यामध्ये 392 PSI चे पद ऍड झाले होते आणि असं करून ती 650च्या वर गेलेली होती. मात्र या वर्षाची ऍड जेव्हा आलेली आहे तेव्हा ती येतानाच 552 पदांची आलेली आहे. त्याच्यामुळे ही ऍड किती मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला येईल की पूर्वी मागच्या वर्षी जेव्हा ती आली तेव्हा ती फक्त 282 पदांची होती. 392 पद जे होते बघा मी तुम्हाला तेही दाखवतो. 392 पदांचं हे एक प्रसिद्धीपत्रक किंवा शुद्धीपत्रक त्यांनी नंतर दिलेलं होतं. बघा आधीची ऍड किती होती? 282 ची होती. हे 392 नवीन पद ऍड झाले. त्याच्यामुळे ही ऍड कुठेतरी 650-700 जागांची बनली. पण आता येताना ऍड आधीच 552 पदांची बनलेली आहे. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे. आपल्याला फक्त एक पोस्ट हवी आहे. जीव तोडून मेहनत करा. 100% यश आपल्याला मिळू शकतं. आता हे सगळं होत असताना आपण आहोतच युट्यूबवर, टेलिग्रामवर, इंस्टाग्रामवर आणि सुद्धा प्ले स्टोअरला आहे. या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत. तुम्हाला कधीही कोणतीही गरज लागली तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचा, कारण आपल्या यशाचा साथीदार लक्ष्य करिअर अकॅडमी आपल्या बरोबर सदैव आहे. थँक्यू.